येडेश्वरी देवीच्या पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी। येरमाळ्यातील येडेश्वरी देवीचा यात्रा उत्सव सध्या सुरू आहे। उत्सवातील चुनखडी वेचण्याचा मुख्य कार्यक्रम चुन्याच्या रानात पार पडला। यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येरमाळा नगरीत दाखल झालेत। येडेश्वरी देवीची पालखी पुढचे 5 दिवस आबराईच्या रानात मुक्कामी असणार आहे। दरम्यान येडेश्वरी देवीच्या पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली आणि आई राजा उदो उदोच्या जयघोषात लाखोंच्या जनसमुदायाने येडेश्वरी देवीचे दर्शन घेतले। प्रचंड उत्साहामध्ये आता पालखीचं स्वागत झालं। आपण सर्वांनी बघितलं, हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी देखील झाली। सगळ्यांची मनोकामना एवढी प्रबळ होती की आपण बघितलं असेल की बाकी काही वॉकी टॉकी नसताना सुद्धा एकीकडे पालखी आली आणि दुसरीकडनं हेलिकॉप्टर आलं, बँगलोरवरून हेलिकॉप्टर आलं आणि स्वाभाविकच आहे की खूप मोठा आज आनंद सगळ्यांना झालेला आहे। आईचा आशीर्वाद सर्व लाखो भाविकांनी आज घेतलेला आहे आणि आईच्या चरणी प्रार्थना हीच आहे की इथे आलेल्या प्रत्येकाचं दर्शन घेत असलेल्या, अगदी टीव्हीवरनं दर्शन घेत असलेल्या प्रत्येकाची मनोकामना पूर्ण व्हावी। येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेतील मुख्य चुना वेचण्याच्या कार्यक्रमाला राज्यभरातून लाखो भाविक सहभागी झाले। स्थानिक श्रद्धेनुसार तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून येडेश्वरी देवीची ओळख आहे। दरम्यान यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येरमाळा नगरीत दाखल झाले आहेत। येडेश्वरी देवीची पालखी मुख्य मंदिरातून आठवडी बाजारमार्गे आमराईच्या रानात नेण्यात आली असून पुढील 5 दिवस आमराईच्या रानात ही पालखी मुक्कामी असणार आहे, अशी माहिती येरमाळा येथील रहिवासी शीतल पलंगे यांनी दिली आहे। आमच्या आज जत्रा चालू झाली येडेश्वरीची येरमाळ्यामध्ये। चुन्याच्या रानामध्ये पालखी आली आणि आज इथं डोंगरावर नसती येडामाई, आमच्या इथंच असते, म्हणजे चुन्याच्या रानात आली। आज 5 दिवस ती गावातच असते। आता चुन्याच्या रानातनं पालखी परत आमराईमध्ये जाते। चुन्याच्या रानामध्ये अगोदर लोकांनी, शेतकरी लोकांनी ज्वारी काढली, तूर काढली, हरभरा काढला, आता या पण नंतर नांगरून पण घेतले त्यांनी आणि आता ह्या आज त्या मातीमध्ये चुन्याचे खडे तयार होतात। मग ही देवाचीच करणी ना, असं कुठंच घडत नाही की मातीचा चुना होतो, तो येरमाळ्यामध्ये होतो साक्षात। आपण ते आणि भाविक ते लोक 5-5 चुन्याचे खडे वेचले जातात। पालखी येते तिथं रास बनवली जाते, त्या राशीवर ते टाकले जातात चुन्याचे खडे 5। असं म्हणतात की चुन्याचे खडे नाही, हा येडामाई म्हणजे येडेश्वरी, तिचा अक्षता आहे, तिचं हे लग्न असतंय म्हणे 5 दिवस असं सांगितलं जातं। आणि नंतर इथं चुनाचे खडे टाकल्यानंतर इथून पालखी आमराईमध्ये जाते। आमराईमध्ये असं म्हणतात की कोण आमराईमध्ये म्हणतात, आता आमराईत म्हणतात। पहिले अगोदरचे लोक डेऱ्यात म्हणत होते की डेऱ्यात पालखी आली। मग डेऱ्यामध्ये पालखी 5 दिवस राहते, आजपासून 5 दिवस तिथं पालखी राहते। तिथं शेजारीच आंब्याचं झाड आहे, त्या आंब्याच्या झाडाला कवड्या लागतात। असं कुठेही झालेलं नाही की आंब्याच्या झाडाला, जिवंत झाडाला आंब्याच्या कवड्या लागल्या, पण इथं येरमाळ्यात असं तिचं करणी, येडामाईची करणी की झाडाला कवड्या लागतात ह्या आणि आता सध्याला सुद्धा कवड्या दिसतात। पहिले लागत होते कवड्या, आता सुद्धा लागतात, पण ज्यांचं नशीब असेल त्यांना ते कवड्या दिसतात। ज्या लोकांनी त्या कवड्यांना हात लावला त्या अक्षरशः कवड्या गुप्त झालेल्या आहेत, अर्धवट राहिलेल्या आहेत। आता सुद्धा त्या अर्धवट कवड्या आपल्याला झाडाला नजरेस पडतात। डेऱ्यात 5 दिवस तिथं पालखी राहिली जाते आणि पालखी म्हणजे तुम्हाला असं वाटेल ते पालखीच ती येडामाई असते त्यात। आणि शिवाय तिथं नंतर 5व्या दिवशी 5 दिवस राहिल्यानंतर 5व्या दिवशी तिथे शिदोरी बनवली जाते। पहिली कशी आपली लेक जर नांदायला चालली तर शिदोरी केली जाते तिच्याबरोबर, तसं पद्धत आहे की शिदोरी म्हणून घुगरी शिजवली जाते। घुगरीमध्ये ड्रायफ्रुट्स असतात, गहू ज्वारी असते, गुळ असते, हे सगळ्या गावातले लोक गोळा करतात, एकदम तिथं मोठ्या कढईत शिजवली जाते आणि ती वाटली जाते। लग्नाच्या बस्त्यासाठी VR पवार सारीजच सर्वोत्तम। स्त्री सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रदालन, डिझायनर ब्राइडल शालू, डिझायनर वर्क सारीज, डिझायनर लाचा, ब्रँडेड सिंथेटिक साड्या, डिझायनर ब्राइडल कंची अँड पैठणी। VR पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड।
घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग. पत्ता 275 चाटी गल्ली सोलापूर. फोन 0217 274 47 96 274 47 98. मोबाईल 95 52 74 47 99.